जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी आहे ना, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ कोल्हापूर म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे मित्रांनो 95 जागेसाठी मोठी भरती निघलेली आहे. तर मित्रांनो, ही भरती ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर केली होती. तर काही कारणास्तव म्हणजेच आचारसंहिता असं काही तर कारणास्तव ही भरती थांबवण्यात आलेली होती. तर मित्रांनो, यावेळी या भरतीमध्ये थोडासा बदल करून ही भरती पुन्हा जाहीर केलेली आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे ही भरती 10वी पासून भरती निघलेली आहे. तर लवकरात लवकर या भरतीसाठी अप्लाय करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसंबंधी अधिक माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा व चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भरती संबंधी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडून एक नोटीस पाठवलेली होती, जाहिरात जाहीर केलेली होती ऑक्टोबर 2024 मध्ये. तर याच्यामध्ये अशा एकूण 10 पदं होती. याच्यापैकी प्रयोगशाळा परिचर 8 वॅकन्सी, तसंच शिपाई महाविद्यालय 3 वॅकन्सी, मदतनीस रुग्णालय 1 वॅकन्सी, किरण परिचय रुग्णालय 7 वॅकन्सी, अशा पद्धतीने 10 वॅकन्सी होत्या 102 पदांसाठी. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता बदल करून आलेला आहे. तर तो बदल काय आहे आपण बघणार आहोत. तर या भरतीसंबंधी आधी माहिती घेऊया आपण. तर इथे मित्रांनो, तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेवढंच मी सांगतो इथे. त्याच्यामध्ये मित्रांनो, इथे बघू शकता दिव्यांग आरक्षण इथे दाखवलेले आहे त्यांनी कशाप्रकारे नाही चेक करू शकता. तसेच अनाथ आरक्षण, तसेच माजी सैनिक आरक्षण कशाप्रकारे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, सर्व प्रकारचे त्या आरक्षणमध्ये तुम्हाला सूट देण्यात येणार आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचा जॉब आहे हा. परमनंट भरती निघालेली आहे कोल्हापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय राहणार आहे बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 10वी पास पाहिजे तुम्हाला कमीत कमी. त्यामध्ये तुमचे प्रयोगशाळा परीक्षेसाठी तुम्हाला पदासाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला HSC शास्त्रविज्ञान या विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. HSC शास्त्रविज्ञान. तसेच मित्रांनो, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही याच्यासाठी भारताचे नागरिक असायला हवे प्रथम. तर वयोमर्यादा बघायला गेलं तर तिथे मित्रांनो, तुम्हाला सर्वसाधारण 18 ते 38 वर्ष तुमचं वय लागणार आहे. जास्तीत जास्त 38 वर्ष. तसं मित्रांनो, इथं बघू शकता त्यांनी मर्यादाचा चार्ट दाखवलेला आहे. कशा पद्धतीनं आहे तुम्ही चेक करा इथे. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला पदांसाठी 18 ते 38 वर्ष वय असणार आहे. त्यामध्ये मागासवर्गीय खेळाडू म्हणजे तुम्ही जे SC-STमध्ये असाल तर 18 ते 43 वर्ष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची सूट दिलेली आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो, इथं बघू शकता 18 ते 45 वर्ष प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त दिव्यांगसाठी अशा पद्धतीनं इथं वयोमर्यादा दाखवलेली आहे. तसंच मित्रांनो, मर्यादा इथं सविस्तर पद्धतीने दाखवलेली आहे. त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. कशा पद्धतीने चेक करू शकता. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी कशाप्रकारे आहे, मागासवर्गीय उमेदवारासाठी कशा प्रकारे आहे. अशा पद्धतीने ही सगळे वयोमर्यादा दाखवलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता याच्यामध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमची MCQ टाईप. त्यामध्ये तुमचा प्रत्येकी प्रश्नामागे 2 गुण असणार आहेत. तर इथे बघू शकता त्यांची या विषयावर तुमची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कासाठी. तर मित्रांनो, वेळ असणार आहे यासाठी 2 तास. तर मित्रांनो, इथे बघू शकता 25 प्रश्न असणार 50 मार्कासाठी. सेम इंग्रजीसाठी पण तसंच असणार आहे. सामान्य ज्ञानासाठी पण सेम तसंच असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही अर्ज करताना तुमच्या जवळ हे डॉक्युमेंट असायला हवेत. त्यामध्ये मित्रांनो, तुमचा नावाचा पुरावा म्हणजे तुमचे SSC सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, तसे तुमचे आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेला दाखला, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचा दाखला, असे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला जवळ असणे गरजेचं आहे फॉर्म भरताना. आणि जर तुम्ही खेळाडू आरक्षणासाठी भरत असाल तर तुम्हाला याचा पुरावा लागणार आहे. अनाथ आरक्षणासाठी बसणार असेल त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा पुरावा लागणार आहे. अशा पद्धतीने कॅटेगरीज आहेत त्यानुसार त्यांचा पुरावा दाखवला जाणार आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता परीक्षा शुल्क कसं आहे. तर परीक्षा मित्रांनो, जी फी लागणार आहे ते ओपनसाठी मित्रांनो ₹1000 आहे आणि SC-STमध्ये असाल त्यांच्यासाठी ₹900 ती फी दाखवलेली आहे त्यांनी. तर मित्रांनो, याची
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. तर लवकरात लवकर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करून घ्या. तर मित्रांनो, इथे 2025चं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण बघूया. नवीन माहिती. तर याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची यांची सुरुवातीची दिनांक आहे 11/1/2025. तर लास्ट दिनांक याची 31/1/2025 राहणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, ह्याच्या भरतीची जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला 10 दिवस अगोदर तुमच्या ईमेलला येईल 10 दिवस अगोदर. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा? तर यासाठी ibpsonline.ibbs.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही आपण दिलेली सगळी माहिती योग्य आहे. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो इथे बघू शकता शुद्धीपत्रक पण इथे जाहीर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय बदल करण्यात आलेला आहे ते पण दाखवलेलं आहे. तर इथे बघू शकता इथं प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय व प्रयोगशाळा परिचर रुग्णालय अशा दोन्ही पदांसाठी आहे ना, जे पेमेंट होतं 19,900 ते 62,200 असे दर्शवण्यात आली होती पहिले म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये च्या जे-आरमध्ये आलेले ते. आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून त्यांनी दोन्ही पदांसाठी दोन्ही पदासाठी 15,000 ते 46,700 इतकं पेमेंट करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं कमी करण्यात आलेलं आहे पेमेंट. हा बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तसेच इथे मित्रांनो बघू शकता, मूळ जाहिरातीमध्ये प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय या पदाकरिता सरळ सेवा भरतीकरिता उपलब्ध 8 दर्शवण्यात आलेली होती. त्याऐवजी सदरच्या पदसंख्येत बदल करून सरळ सेवा पदभरतीकरिता 1 दर्शवण्यात येत आहे. म्हणजे याच्यामध्ये जे 8 जागा होत्या, त्या आता कट करून इथं फक्त 1च जागा दिलेली आहे. ते म्हणजे कुठे? जे तुम्ही पहिल्या पोस्टमध्ये बघताय, ती त्याच्यामध्ये. ते इथे बघा, या ठिकाणी त्यांनी ज्या 8 पोस्ट होत्या, ते तिथं फक्त 1च पोस्ट दिलेल्या आहेत. प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयासाठी. अशा ठिकाणी इथं इतका बदल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे अतिशय चांगल्या प्रकारे 10वी पासवर भरती निघालेली आहे. तर लवकरात लवकर या भरतीसाठी अप्लाय करा. तर या भरतीसंबंधी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट लवकर लवकर मिळून जाईल. तसेच ही ही माहिती तुमच्या मित्राला पण शेअर करा, जेणेकरून तेही या भरतीसाठी अप्लाय करतील. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.